नमस्कार, माय महानगराच्या या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतोय विधानसभा निवडणुकी आता अत्यंत जवळ आलेली आहे। काही दिवसांवरती या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुद्धा होणार आहे। 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो घोषित होणार आहे। यासाठी विविध मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर आता उमेदवार घोषित केले जात आहेत पक्षश्रेष्ठींकडून। त्या मतदारसंघामध्ये एकंदरीत समोरच्या उमेदवाराचं प्राबल्य बघून आणि आपला उमेदवार कशा प्रकारचा प्रबळ आहे अशा प्रकारचे सर्व चाचपणी करून उमेदवार जो आहे तो घोषित केला जात आहे। आणि त्यानुसार आता वरळीतील मतदारसंघातून एक मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे। वरळी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांचं नाव समोर येताना पाहायला मिळत आहे। मिलिंद देवरा हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलेलं आहे, कारण नुकताच मिलिंद देवरा यांनी आपल्या एक्स हँडलवरून सांगितलेलं आहे की मी वरळीतून निवडणूक जी आहे ती लढवत आहे। सध्या मिलिंद देवरा हे राज्यसभेवरती खासदार आहेत, मात्र आता ते पुन्हा एकदा विधानसभेला आता आपलं नशीब आजमावणार आहे, तेही वरळी मतदारसंघातून। वरळी सध्या विद्यमान आमदार आहेत ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे हे आमदार आहेत। त्यांनी पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला आहे। नुकताच कालच त्यांनी उमेदवारी अर्ज भरला, ज्यावेळेला संपूर्ण शक्ती प्रदर्शन वरळीमध्ये करण्यात आलं होतं। वरळी समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये हा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता आणि उमेदवारी अर्ज भरते वेळीच आदित्य ठाकरेंसमोर कोणाचंही आव्हान टिकू शकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य लोकसभा खासदार अरविंद सावंत यांनी केलं होतं। मात्र आता आपण पाहतोय की एकीकडे सुरुवातीला जर आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत पाहायला मिळत होती वरळीमध्ये, कारण वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी जी आहे ती घोषित केली आहे। मात्र एकीकडे आपण पाहतोय की आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्या लढतीमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर वारंवार म्हटलं जात होतं की वरळीमध्ये परिवर्तन हवंय, वरळीतील जनतेसाठी खरं तर जो आमदार निवडून दिलेला आहे तो वरळीकरांना वेळ देत नाहीये। खरं तर वरळीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत होते, कोस्टल रोड असेल, मच्छीमारांचा प्रश्न असेल, बीडीडी चाळ असेल, यांसारखे अनेक प्रश्न जे आहेत ते महत्त्वपूर्ण होते। मात्र त्या प्रश्नांकडे कुठेतरी दुर्लक्षित केलं जात असल्याचं म्हटलं जात होतं। वारंवार त्या ठिकाणी जनता सुद्धा बोलत असल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याकडून केला जात होता। आणि आता जी लढत होती ती अशी पाहायला मिळत होती की मनसे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी लढत जी आहे ती पाहायला मिळणार असं वाटत होतं। मात्र आता आपण पाहतोय ही लढत जी आहे ती तिहेरी लढत झालेली आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि मनसे अशा प्रकारची ही लढत असणार आहे, म्हणजे आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा अशी तिहेरी लढत आपल्याला या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे। कारण सध्या आपण पाहतोय की वरळीमध्ये एकंदरीत आपण मतदार राजा पाहिलं तर सुरुवातीला आपण पाहतोय हा वरळीचा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। वरळीमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असून त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सुद्धा आहे, कारण मतदान जर आपण पाहिलं तर 2019ला आदित्य ठाकरे हे प्रथमतः उमेदवार होते वरळीमध्ये, ते आपलं नशीब आजमावत होते आणि समस्त शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्यावरती विश्वास दर्शवत त्यांना आमदार केलं आणि आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आपलं नशीब आजमावत आहेत। मात्र त्यांच्यासमोर दोन आव्हानं आहेत, एक म्हणजे संदीप देशपांडेंचं आणि दुसरं म्हणजे मिलिंद देवरा यांचं। आता आपण पाहतोय की एकंदरीत वरळीतील ही लढाई तिहेरी लढत असली तरी आता मिलिंद देवरा हे जरी या निवडणुकीमध्ये उतरत असले तरी आता आपण पाहतो की एकंदरीत हे असं राजकारण का होतं तर या संदर्भातील सुद्धा माहिती जी ती आपण जाणून घेणार आहोत। खरं तर आपण पाहतोय की एकंदरीत मिलिंद देवरा यांनी खरं तर निवडणूक लढवण्यास नकार दिला तर भाजप सेना एनसी यांना शिंदे गटात सामील करून मैदानात उतरवण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात होतं। मात्र एकंदरीत आता आपण पाहतोय की जवळपास आता मिलिंद देवरा हे निवडणूक लढवणार असल्याचं समजतं, त्यामुळे त्यांनी सुद्धा तशा प्रकारचं ट्विट सुद्धा केलेलं आहे। आणि आता एकंदरीत मिलिंद देवरा जरी हे निवडणूक लढवत असले तरी दुसरीकडे आपण पाहतोय की ज्या प्रकारे शिवसेनेची मतं होती ती कुठेतरी विभागली जाणार का, तर अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळत आहे। कारण आदित्य ठाकरे यांना जी मतं मिळाली होती आता संदीप देशपांडे होते, त्यामुळे कुठेतरी मराठी मतं ही खरं तर विभागली जाण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्यामध्ये आता जरी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई होत असली तरी आता कोणत्या शिवसेनेला सर्वाधिक मतं पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे आपण पाहतो की लोकसभा निवडणुकीदरम्यान मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। खरं तर देवरा कुटुंब हे काँग्रेससोबत अत्यंत कौटुंबिक नातं असं हे होतं, कारण त्यानंतर आता आपण पाहतोय मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांना राज्यसभेवरती त्यांना तिकीट देण्यात आलं, राज्यसभा खासदारकी त्यांना मिळाली शिवसेनेकडून। मात्र आता आपण पाहतोय केवळ
2004च्या निवडणुकात मिलिंद देवरा यांनी भाजपच्या प्रत्याशी जयवंतीबेन मेहतांना 10,000 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2009 मध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघात त्यांना विजय मिळाला. त्यांचा जन्म हा 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला. काँग्रेसचे मोठे नेते मुरली देवरा यांचे ते पुत्र असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील ते राहिलेत. त्यामुळे आता एकंदरीत सगळं जर आपण पाहिलं, हा एकंदरीत त्यांच्या राजकारणाचा कार्यकाळ पाहिला, एकंदरीत मिलिंद देवरा यांचं राजकारण पाहिलं, तर ज्या प्रकारे वरळीतील काही मुस्लिम मतं असतील किंवा मराठी भाषिक मतं असतील, या सगळ्याचं विभाजन कुठेतरी आता या तिहेरी लढतीत होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता एकंदरीत कोणाच्या बाजूने सर्वाधिक मतदान होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र परत एकदा सांगतो की मुंबईतील हाय व्होल्टेज लढती आता या बाजूबाजूच्या मतदारसंघामध्ये असणार आहेत. त्या म्हणजे एक माहीम मतदारसंघ, दुसरा वरळी मतदारसंघ. माहीममध्ये जर आपण पाहतोय सदा सरवणकर, महेश सावंत आणि अमित ठाकरे अशी ही तिहेरी लढत असणार आहे. तर वरळीमध्ये आपण पाहतोय आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि आता मिलिंद देवरा, अशा प्रकारची तिहेरी लढत ही आता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता एकंदरीत या लढतीमध्ये कशा प्रकारे मतदान होणार, कोणाचा उमेदवार विजयी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही myMahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.